नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय इयत्ता 9वी गणित भाग 2 चं तिसरं प्रकरण त्रिकोण, त्यामधला सराव संच 3.1 मित्रांनो आज आपण पाहतोय। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण सराव संच 3.1 च्या अगोदरचं एक महत्त्वाचं प्रमेय आहे दुरस्थ आंतरकोनाचं प्रमेय, यावर चर्चा केली। आज आपण 3.1 मधली गणित बघूयात। पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल नसेल सबस्क्राईब केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। बघा 3.1 मधलं पहिलं गणित सोडवण्यासाठी आपल्याला दुरस्थ आंतरकोनाचं प्रमेय माहिती पाहिजे। दुरस्थ आंतरकोनाचं प्रमेय म्हणजे काय? त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं माप हे त्याच्या दुरस्थ आंतरकोनाच्या मापांच्या बेरजे इतकं असतं। म्हणजे हा जो बाहेरचा कोन आहे, बाह्य कोन जो आहे सी, या सी कोनाचं माप हा कोन ए आणि हा कोन बी या दोघांच्या बेरजे इतकं असतं बाहेरच्या कोनाचं माप। ओके, हा गुणधर्म इथं वापरायचा आहे। तर बघूयात दुसरं गणित, पहिलं गणित बघा। याच्यामध्ये दिलाय की कोन एसीडी चं माप काढा। कोन बी चं जे माप आहे या ठिकाणी हा जो कोन बी आहे त्या कोन बी चं माप आपल्याला दिलेलं आहे 40 अंश आणि कोन ए चं माप आपल्याला दिलंय 70 अंश। तर कोन एसीडी काढा। तर सरळ लिहायचं बरं का, त्रिकोण एबीसीचा कोन एसीडी जो आहे, एसीडी हा काय बाबा बाह्य कोन आहे, हा बाह्य कोन आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा की एसीडीचा एबीसी त्रिकोण एबीसीचा एसीडी हा बाह्य कोन आहे। बाह्य कोन आहे म्हणून काय होतं माहितीये का, म्हणून दुरस्थ आंतरकोनाच्या प्रमेयानुसार, म्हणून दुरस्थ आंतरकोनाच्या प्रमेयानुसार दुरस्थ आंतरकोनाच्या प्रमेयानुसार कोन एसीडी बरोबर या एसीडीचं माप जे आहे बरोबर ए अधिक बी या दोघांच्या बेरजे इतकं असतं। कोन ए अधिक कोन बी। आता कोन ए चं माप 70 आणि बी चं माप 40, इथे लिहा 70 अंश अधिक 40 अंश 70 अधिक 40 110, म्हणजे कोन एसीडी बरोबर 110 अंश। असा झाला पहिला प्रश्न, एकदम सोपा आहे। फक्त दुरस्थ आंतरकोनाचा गुणधर्म किंवा त्याचं ते प्रमेय आपल्याला माहिती पाहिजे। पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे की दुसरा, त्रिकोण पीक्यूआर मध्ये पी चं माप 70, क्यू चं माप 65, तर आर चं काढा। एक गोष्ट लक्षात घ्या, त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज किती असते 360 अंश असते। ओके, किती असते 360 अंश असते। सॉरी त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते। चौकोनाच्या 4 कोनांच्या मापांची बेरीज 360, त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, हे लक्षात घ्या। म्हणून आपण या ठिकाणी काय करू की बाबा असं लिहू, त्रिकोण पी क्यू आर मध्ये आपल्याला काय दिलंय, कोन पी बरोबर दिलंय 70 अंश, कोन क्यू बरोबर दिलंय 65 अंश, तर कोन आर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे। इथे लिहायचं त्रिकोणाच्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, 180 अंश असते। म्हणून आपण लिहू शकतो कोन पी अधिक कोन क्यू अधिक कोन आर बरोबर 180 अंश 180 डिग्री। पी चं माप 70, मग इथे लिहून टाका 70, अधिक क्यू चं माप 65 लिहा 65, अधिक आर चं माप काढायचंय बरोबर 180 अंश। 70 आणि 65 झाले 135, अधिक कोन आर बरोबर 180 अंश। कोन आर बरोबर 180 आपल्या जागेवर 135 अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 135 अंश। ठीक आहे, आता 180 मधून 135 गेले, किती राहिले 45 राहिले। किती राहिले, कोन आर बरोबर किती राहिले 45, म्हणजे कोन आर चं माप 45। बघा 45 आणि 65 आपल्याकडे झाले 110 आणि 70 झाले 180। तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो, दुसरा आणि पहिला। तर आपण एकदा चेक करूया आपलं उत्तर बरोबर आहे का। ऍक्च्युली आपलं उत्तर बरोबर असणार आहे, चुकणार नाही हा। तर सराव संच आपला किती 3.1 जो आहे, तर 3.1 मधला प्रश्न क्रमांक दुसरा 45 आणि पहिल्याचा 110। ठीक आहे, राईट।
तर अशा प्रकारे एकंदरीत आपण हा प्रश्न सोडू शकतो. ठीक आहे, तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या. यानंतर लगेच आपण प्रश्न क्रमांक 3, 4, 5 हे प्रश्न आपले वेटिंगला आहेत. तर जास्तीत जास्त प्रश्न आजच्या या आपल्या लेक्चरमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, आता मी हे रफ करतो. ओके, येस. तर मित्रांनो, बरेच विद्यार्थी व्हिडिओ बघतायत पण लाईक खूप कमी आहे. तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा. आपका हर एक लाईक हमारे लिए बहुत ही इम्पॉर्टंट है. ओके, तर हे प्रकरण खूप इम्पॉर्टंट आहे पुढच्या वर्षी सुद्धा, कारण इन फ्युचर मध्ये तुम्ही कुठेही जाल, कुठेही जाल आणि कुठेही गणित विषयाचा ज्यावेळेस विचार केला जाईल त्यावेळेस या कन्सेप्ट खूप महत्वाच्या असतात. 11वी 12वीला 10वीला सगळ्या इयत्तांसाठी ह्या कन्सेप्ट खूप महत्वाच्या आहेत. ओके, सगळ्या. त्यामुळे ही गणित नीट समजून घ्या. पहिला, दुसरा झाला. तर तिसरा प्रश्न बघा. तिसरा काय दिलाय, त्रिकोणाच्या कोनांची मापे x, x-20 आणि x-40 आहे. तर त्या त्रिकोणाच्या प्रत्येक कोनांची मापे या ठिकाणी आपल्याला काढायची आहेत. ओके, आता समजा बघा, त्रिकोणाच्या कोनांची मापे, त्रिकोणांच्या कोनांची मापे, मापे आपल्याला काय दिले बाबा, एक दिलाय x°, दुसरा x-20 आणि तिसरा x-40. ओके, तर अशी 3 माप आहेत. आता आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 असते. 180 असते. ओके, माहिती या त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज, 3 कोनांच्या मापांची बेरीज बरोबर 180 असते. म्हणून या तिघांची पण 180. म्हणून x-20 अधिक x-40 बरोबर 180. काय केलं, x अधिक x-20 अधिक x-40 सगळ्यांची बेरीज बरोबर 180. आता x 3x आहे म्हणून 3x, तिघ आहेत ना म्हणून 3x, -20 आणि -40, -20 -40 बरोबर 180. आता 3x आपल्या जागेवर. आता -20 आणि -40 लक्षात घ्या, जर दोन संख्येला समान चिन्ह असेल, कशी समान, तर त्यांची होणार बेरीज. काय, समान बेरीज, दोघांना समान चिन्ह मग दोघांची बेरीज. ओके, म्हणून 40 आणि 20 60, फक्त चिन्ह वजाचं, -60 बरोबर 180. आता 3x आपल्या जागेवर, आपल्याला पहिली x ची किंमत काढायची म्हणून 3x आपल्या जागेवर, 180 आपल्या जागेवर, 60 अधिक वजा आहेत बरीक पलीकडे गेले अधिक 60 म्हणून 300x बरोबर 180 अधिक 60 240 जाते. आता x आपल्या जागेवर, 240 आपल्या जागेवर, 3 गुणिले इकडे आला भागिले, म्हणून x बरोबर 3 28 म्हणून 80. x किती झालं, 80. आता x ची किंमत 80 मिळाली, त्यावरून आपण x, x-20 आणि x-40 या किमती काढू. म्हणून पहिला कोन बरोबर x बरोबर किती, x ची किंमत आहे 80 म्हणून 80. पहिला कोन 80. दुसरा कोन म्हणजे दुसऱ्या कोनाचं जे माप आहे ते काय बाबा दिलं आपल्याला, x-20 बरोबर x ची किंमत 80 -20, 80 तून 20 गेले 60 म्हणजे दुसऱ्या कोनाचं माप 60. आता तिसरा कोन किंवा तिसऱ्या कोनाचे माप. ओके, तिसरा कोन जो आहे तो किती आहे, x-40 दिला आपल्याला. ठीक आहे, तिसऱ्या कोनाचं माप x-40, x किती 80 -40, 80 तून 40 गेले 40. तर एकंदरीत अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो आपण. हा प्रश्न खूप सोपा आहे. त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 असते. हे सूत्र किंवा हा गुणधर्म माहिती असेल तर आपण हा प्रश्न आरामात सोडू शकतो. फक्त कॅल्क्युलेशनचा काही भाग आहे हा आपल्याला नीट समजून घ्यावा लागतो या ठिकाणी. ठीक आहे, तर 3 तर झालेत. आता 4थं आणि 5वं जे गणित आहे ते आता आपण या ठिकाणी समजून घेऊया. ठीक आहे, आता मी हे रफ करतो, तर तुम्ही स्क्रीनशॉट मारत जा मित्रांनो, किंवा व्हिडिओला पॉज करून तुम्ही जे आहेत ती गणित जी आहेत ती लिहून घ्या वहीमध्ये. ओके, तर बघा पुढे जाऊयात. तर प्रत्येक एक्झाम्पल आपल्यासाठी खूपच इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी. हे वाक्य रफ करतो मी सगळं. ओके, यस. तर बघा आता पुढे जाऊयात आपण. पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. यात काय बाबा, त्रिकोणाच्या 3 कोनांपैकी एक कोन सगळ्यात लहान कोनाच्या दुप्पट व दुसरा कोन सर्वात लहान कोनाच्या तिप्पट आहे, तर त्या त्रिकोणाच्या कोनांची मापे काढा. मग आता आपण काय करू, त्रिकोणाचा सर्वात लहान कोन
लहान कोन, कोन आपण त्याला काय म्हणू, बरोबर ए बरोबर काय करू, एक्स मानू. लहान कोणाला ए म्हणजे एक्स मानू, बरोबर. मग आता काय करू, दुसरा कोन, दुसरा कोन आणि तिसरा कोन, तिसरा कोन. ओके, दुसऱ्या कोणाला आपण काय करू, कोन बी मानू आणि तिसऱ्या कोणाला आपण काय करू, कोन सी मानू. ठीक आहे. आता सगळ्यात लहान कोन बघा, त्रिकोणाच्या 3 कोणापैकी एक कोन जो आहे समजा बी, तो सगळ्यात लहान कोणाच्या दुप्पट आहे. म्हणजे बी सगळ्यात लहान कोन जो एक्स आहे त्याच्या दुप्पट आहे, म्हणजे 2x आहे, 2x अंश समजा. ओके. आणि दुसरा कोन म्हणजे तो जो पुढचा जो कोन आहे तो तिसरा कोन असणार आहे, तो सगळ्यात लहान कोणाच्या तिप्पट आहे. म्हणजे सी जो आहे तो सगळ्यात लहान कोणाच्या तिप्पट आहे. लक्षात आलं. म्हणजे सगळ्यात लहान कोन एक्स आहे, त्याच्यातला एक कोन जो आहे तो म्हणजे बी, तो लहान कोणाच्या दुप्पट आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा कोन जो आहे तो सी, तो सगळ्यात लहान कोणाच्या तिप्पट आहे. ओके, म्हणून 3x. तर असे आपले 3 कोन आले, x, 2x आणि 3x. आता आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज, त्रिकोणाच्या कोनांच्या मापांची बेरीज, कोनांच्या मापांची बेरीज, मापांची बेरीज 180 अंश असते, 180 अंश असते. ओके, म्हणून आपण काय करणार, कोन ए अधिक कोन बी अधिक कोन सी बरोबर 180 अंश लिहिणार. ए किती बाबा x आहे, अधिक बी किती 2x आहे, अधिक सी किती 3x आहे, बरोबर 180 अंश. 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, टोटल किती x झाले, 6x बरोबर 180 अंश. आपल्याला x ची किंमत काढायची आहे. x ला म्हणायचं बाबा तू इथंच थांब, 180 आपल्या जाग्यावर, 6 गुणिले पलीकडे गेले भागिले 6 झाले, म्हणून x बरोबर 6×3=18 म्हणून 30 अंश. x ची किंमत किती, 30 अंश. मग आता त्या कोनांची माप, त्रिकोणाच्या त्या कोनांची माप जर आपण काढायला गेलो तर त्याच्यातला कोन ए जो आहे ते ए म्हणजे एक्सच असतोय आणि एक्स ची किंमत किती, 30 अंश. म्हणजे एका कोनाचं माप 30 झालं. दुसरा जो आपल्याकडे बी जो कोन आहे तो किती 2x आहे, नंतरचा कोन 2x आहे, म्हणजे किती 2 गुणिले x ची किंमत आहे 30 अंश, बेत्रिक 6 म्हणून 60 झालं. पुढचा कोन 60 मापाचा. आणि त्याच्यानंतर कोन सी जो आहे तो आपला 3x असणार आहे. 3 गुणिले x ची किंमत किती 30 आहे, 3 त्रिक 9 म्हणून या ठिकाणी आलं 90. x बरोबर किती, सी बरोबर किती 90. म्हणजे तर तिन्ही कोनांची माप, म्हणून त्या 3 कोनांची माप, त्रिकोणाच्या 3 कोनांची जी माप आहे 30 अंश, 60 अंश आणि 90 अंश अशी असणार आहे. तर एकंदरीत अशा प्रकारे आपण हा प्रश्न जो आहे तो सोडू शकतो. तर एकदम इझी प्रश्न आहे. ओके, आता आपण जाऊयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, 5व्या प्रश्नाकडे जाऊयात. 5वा थोडासा आकृती दिसते पण सोपं आहे, काय जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आता मी हे रफ करतो. मित्रांनो, हा सराव संच सोपा आहे तसं जर आपण नीट बघितलं तर, पण परीक्षेच्या अनुषंगाने हा सराव संच खूप इम्पॉर्टंट आहे, कारण 10 गणित या सराव संचामध्ये आहेत. आता या 10 गणितांमधलं हे 5वं जे गणित आहे त्या 5व्या गणिताकडे आता आपण वळूयात. 5वं गणित कसं सोडवायचं बघा, आकृती दिली त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. बघा, याच्यामध्ये एक्स वाय झेडच्या किमती काढायच्यात. बघा, या आकृतीमध्ये एक्स वाय झेडच्या किमती काढायच्या. आता झेडची किंमत काढणं खूप सोपं आहे. बघा, झेड आणि हा 140 दोघांची बेरीज 180 असते, कारण रेषीय जोडतील कोन. वायचं काढणं पण सोपं आहे. वाय आणि 100 दोघांची बेरीज 180 अंश असते, कारण रेषीय जोडतील कोन आहे. म्हणजे झेडचं काढा, वायची किंमत काढा आणि त्याच्यानंतर मग एक्स काढा. त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, हा गुणधर्म घेऊ. ठीक आहे. तर पहिली गोष्ट आपण बघा झेड काढण्याचा प्रयत्न करूयात. झेडची किंमत काढण्यासाठी बघा EMN म्हणजे झेड, त्याचबरोबर EMR हे दोघं जण रेषीय जोडीतील कोन आहेत, म्हणून दोघांची बेरीज 180 अंश. बघा, कोन EMR अधिक कोन EMN बरोबर 180 अंश. कारण काय बाबा, रेषीय जोडीतील कोन, रेषीय जोडीतील कोन. ठीक आहे, कोन रेषीय जोडतील कोन आहे. EMR किती, EMR चं माप 140 आहे, मग इथं लिहा 140 अंश अधिक EMN म्हणजे आपला झेड आहे, झेड बरोबर 180 अंश. मग आता झेडचं माप किती 180 आपल्या जाग्यावर, 140 अधिक आहे, पलीकडे गेले वजा 140 अंश, म्हणून झेडचं माप 180 मधून 140 गेले, किती राहिले फक्त 40. म्हणजे कोण झेडचं माप जे आहे ते आपल्याकडे आलंय फक्त 40 अंश. ठीक आहे, झेड झाला 40. आता त्याच्यानंतर आपण काय करू, वाय काढू. आता बघा NET आणि NEM या दोघांची बेरीज 180 अंश असते.
कोन NET अधिक कोन NEM बरोबर 180 अंश. मी शॉर्टकट मध्ये लिहितो रेषीय जोडीतील कोन आणि त्यांची बेरीज 180 अंश असते. रेषीय जोडीतील कोन. आता नेट NET 100 आहे, इथे लिहून टाका 100 अंश अधिक y आपल्या जागेवर बरोबर 180 आपल्या जागेवर. NEM म्हणजे y तो आपल्या जागेवर. ठीक आहे. आता y ची किंमत काढायची 180 आपल्या जागेवर 100 अधिक पलीकडे गेले वजा 100 झाले. ठीक आहे. म्हणून y बरोबर 180 तून 100 गेले 80 अंश. y बरोबर 80. ठीक आहे. y 80. आता y ची किंमत 80, z ची किंमत आपल्याकडे मिळालेली आहे 40. तर x काढा. आता x, y आणि z हे तिघ जण जर बघितले तर त्रिकोणाचे 3 कोन आहेत आणि त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज 180 अंश असते. म्हणून आपण आता लिहू त्रिकोण NEM मध्ये ओके त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज 180 अंश. मग बघा काय करू n अधिक e अधिक m. कोन n अधिक कोन e अधिक कोन m बरोबर 180 अंश. n म्हणजे काय बाबा x आहे अधिक e म्हणजे y आहे आणि अधिक m म्हणजे काय बाबा z आहे बरोबर 180 अंश. तर लिहा वाटलंच तर त्रिकोणाच्या कोनांची बेरीज किंवा कोनांच्या मापांची बेरीज लिहिली. त्रिकोणाच्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आता x ची किंमत काढायची. y ची किंमत किती 80 आहे, मग इथे 80 लिहून टाका. अधिक z ची किंमत किती बाबा 40 आहे, मग इथे 40 लिहून टाका बरोबर 180 अंश. आता x अधिक 80 अधिक 40 झाले 120 अंश बरोबर 180 अंश. आपल्याला x ची किंमत काढायची. x आपल्या जागेवर 180 आपल्या जागेवर 120 अधिक आहे पलीकडे गेले वजा 120 अंश. म्हणून x बरोबर 180 तून 120 गेले 60 राहिले फक्त 60 अंश. म्हणजे x ची किंमत किती 60 अंश झाले. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. आकृत्यांचं ऑब्झर्वेशन, भूमितीमध्ये आकृत्यांचं ऑब्झर्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे. ओके तर या आकृतीचं ऑब्झर्वेशन करून आपण हे गणित सोडवलंय. तर याचा स्क्रीनशॉट प्लीज घ्या मारून तुम्ही, म्हणजे हे गणित तुमच्याकडे सेव्ह राहील. ओके यस. तर मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. 5 गणितं बघितली आपण सराव संचेत. या 6व्या प्रश्नात काय दिलंय, हा प्रश्न क्रमांक 6. या 6व्या प्रश्नात आपल्याला दिलेला आहे की आकृतीमध्ये AB समांतर DE, ही जी AB आणि DE समांतर आहे. मी 6व्या प्रश्नाचं उत्तर इथून लिहायला सुरुवात करतो. AB आणि DE समांतर आहे. तर ह्या दोघ जण समांतर असताना AB आणि DE एकमेकींना समांतर असताना आपल्याला DRE काढायचं आहे. काय काढायचं आहे DRE म्हणजे इथं जो हा कोन आहे त्या कोनाचं माप काढायचं आहे आणि ARE म्हणजे या कोनाचं माप काढायचं आहे. अशा 2 कोनांची माप या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. तर जास्त काय अवघड नाही मित्रांनो, एकदम सिंपल आहे. काय करायचं माहिती आहे का, इथं सगळ्यात पहिली गोष्ट या 2 समांतर रेषा आहेत ना, तर या समांतर रेषांमध्ये तयार होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. कुठले व्युत्क्रम कोन, चक्रम नाही, व्युत्क्रम कोन एकरूप असतात. ओके व्युत्क्रम कोनांची जोडी, हा 70 अंशाचा कोन आणि हा कोन हे झेड मध्ये येतात, GTV मध्ये येतात बघा अशा प्रकारे. त्याच्यामुळे हे दोघं जण व्युत्क्रम कोन आहेत. हा 70 तर हा पण 70. मग हा 70 आणि हा 40 घेऊन त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा गुणधर्म डोळ्यासमोर ठेवून आपण या कोनाचं माप या ठिकाणी काढू शकतो. ठीक आहे. मग आता आपण अगोदर घेऊ की बाबा AB समांतर रेख AB समांतर रेख DE. ठीक आहे. AB आणि DE एकमेकांना समांतर आहे आणि त्याचबरोबर AD छेदिका असताना कोण बाबा AD छेदिका असताना समजा AD जी आहे ती आपली छेदिका आहे. AD ला छेदिका घेऊ आपण. मग AD छेदिका असताना कोण BAD म्हणून कोण BAD एकरूप कोण ADE. कारण कुठले कोण आहेत हे व्युत्क्रम कोण आहेत. व्युत्क्रम कोण, चक्रम कोण नाही, हे व्युत्क्रम कोण आहेत आणि व्युत्क्रम कोणांची जोडी नेहमी एकरूप असते. ठीक आहे. परंतु लेकिन किंतु परंतु बंधू BAD म्हणजे कोण बॅड, कोण BAD बरोबर 70 अंश आहे म्हणून कोण ADE सुद्धा 70 अंश आला. म्हणून कोण ADE 70 अंश. आता ADE आणि RDE एकच आहे. म्हणजेच कोण, म्हणजेच
कोन म्हणजेच कुठला कोन बाबा, कोन RDE, RDE बरोबर 70 अंश. ठीक आहे. आता हा आला 70 आणि E 40 आहे. आता त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग आता काय करू आपण, आता त्रिकोण RDE मध्ये या त्रिकोणामध्ये काय बाबा, 3 कोनांची बेरीज 180 असते बरं का. कोन RDE अधिक कोन DRE अधिक कोन E बरोबर 180. त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून मग आता आपल्याकडे RDE किती आहे, RDE कुठे गेला, RDE आपण 70 काढलेला आहे, अधिक कोन DRE चं माप काढायचं आहे, कोन DRE चं माप काढायचं आहे, अधिक कोन E चं माप 40 आहे बरोबर 180 अंश. आता 70 अधिक 40 110, 110 अधिक कोन DRE बरोबर 180. आपल्याला कोन DRE चं माप काढायचंय. DRE ला म्हणायचं बाबा तू तिथंच थांब आणि आपला 180 पण आपल्या जागेवर, 110 अधिक पलीकडे गेले वजा 110 अंश. म्हणून कोन DRE बरोबर 180 तून 110 गेले 70 अंश. म्हणजे हा जो कोन DRE आहे हा याचं माप आलं 70 अंश. आता पुढचा कोन काढू. पुढचा कोन कुठला, ARE. आता या कोनाचं माप काढू AREचं. आता बघा DRE आणि ARE हे दोघं रेषीय जोडीतील कोन आहेत आणि रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून आता आपण काय करू, कोन DRE अधिक कोन ARE ओके डरे अधिक आरे बरोबर 180 अंश. कारण हे रेषीय जोडीतील कोन आहेत, रेषीय जोडीतील कोन आणि रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. ओके. आता DRE चं माप आहे 70 अंश अधिक कोन ARE काढायचंय बरोबर 180 अंश. आता ह्या अरेला इकडंच लिहा, अरेला इथंच ठेवा, 180 आपल्या जागेवर, 70 अधिक पलीकडे गेले वजा 70 अंश, वजा 70 अंश. म्हणून कोन ARE बरोबर 180 तून 70 गेले 110 अंश राहिले. म्हणजे कोन ARE चं माप 110 अंश. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हा प्रश्न सोडवू शकतो. तर एकदम सिंपल आहे मित्रांनो, अवघड काहीच नाहीये. आता यानंतर आपण दुसरा प्रश्न सोडूयात. पण दुसरा प्रश्न बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. कारण स्क्रीनशॉट खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुमच्याकडे हे गणित जे आहे ते सेव्ह राहील. ओके. त्यामुळे याचा स्क्रीनशॉट व्यवस्थित मारून घ्या. यानंतर आता आपण हा 7वा प्रश्न बघूयात. ठीक आहे. तर आता मी हे पुसतो, पण सांगतोय विचार करा मित्रांनो एक गोष्ट, की एवढी मुलं व्हिडिओ बघतायत, बरीचशी मुलं व्हिडिओ बघतायत, पण लाईक खूप कमी आहे. तर एक रिक्वेस्ट आहे, प्लीज मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमचा प्रत्येक लाईक आपल्यासाठी लय महत्त्वाचा आहे. किती महत्त्वाचा आहे, तर लय महत्त्वाचा आहे प्रत्येक लाईक. ठीक आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 7वा जो आहे, 7व्याला इथंच बघू डायरेक्ट. चला. त्रिकोण ABC मध्ये बरं का, त्रिकोण ABC मध्ये काय दिलंय, या त्रिकोण ABC मध्ये A व B चे दुभाजक बिंदू O मध्ये छेदतात. चला त्रिकोण ABC काढू. असा चला आपण एक त्रिकोण ABC काढूनच घेऊयात. हा आपला समजा त्रिकोण ABC आहे बरं का. या त्रिकोण ABC मध्ये इथं C समजा, इथं A समजा, इथं B समजा. A व B चे दुभाजक म्हणजे A आणि B दोघांचे कोन दुभाजक. समजा A चा कोन दुभाजक हा, ओके, आणि B चा कोन दुभाजक हा. ठीक आहे. दोघे एकमेकांना O बिंदूमध्ये छेदतात आणि C चं माप जर 70 अंश असेल तर AOB हा जो कोन आहे या कोनाचं माप काढायचं. बराच मोठा कार्यक्रम आहे. आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या. आपण काय करू, पहिलं कोन कोणाचा कोन दुभाजक आहे ते लिहू बरं का. A चा कोन दुभाजक आहे बरं का. AO हा A चा कोन दुभाजक आहे बरं का. इथं लिहा किरण AO. किरण AO हा कोन A चा कोन दुभाजक आहे. कोन दुभाजक आहे. ठीक आहे. कोन दुभाजक आहे. कोन दुभाजक काय करतो रे बाबा, 2 समान भाग करतो. मग म्हणून आपण काय म्हणू, कोन बघा इथं 2 समान भाग, हा x आणि हा x केला असं समजू. म्हणून कोन AOAC किंवा CAOAC म्हणून कोन OAC एकरूप कोन OAB याला आपण x मानू. ठीक आहे. याचप्रमाणे किरण BO, तसेच किरण BO,
किरण BO हा कोण B चा दुभाजक आहे, दुभाजक आहे बरं का, तो B चा दुभाजक आहे. म्हणून इथं पण दोन भाग होतील, हे दोन कोण एकरूप होतील, याला Y आणि याला Y म्हणू. ठीक आहे, म्हणून OBC, म्हणून कोण OBC बरोबर कोण OBA, OBA, ओबामा व्हायचं बरोबर Y. ओके, कोण दुभाजक असल्यामुळे एकरूप. आता आपण काय करू, कुठल्या कोणाचं माप दिले, C चं बरं का, C कोणाचं माप दिलंय, म्हणून आपण त्रिकोण CAB मध्ये विचार करू. त्रिकोण CAB किंवा ABC मध्ये बरं का, आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. CAB मध्ये कोण A अधिक कोण B अधिक कोण C बरोबर 180 अंश. इथं वाटलंच तर लिहा त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची बेरीज, कोणांच्या मापांची नका लिहू, मापांची लिहा, मापांची बेरीज बरोबर 180 अंश असते. आता एचं माप बघा, एचं माप लक्षात घ्या, हा x आणि x किती होणार, 2x होणार. लक्षात घ्या, एचं माप x आणि x 2x, बीचं माप y आणि y 2y अधिक सीचं माप 70, इथं लिहिलं 70 बरोबर 180 आपल्या जागेवर. ओके, आता 2x अधिक 2y आपल्या जाग्यावर, 180 आपल्या जाग्यावर, 70 अधिक पलीकडे गेले वजा 70 अंश. ओके, आता 2x अधिक 2y आपल्या जाग्यावर, 180तून 70 गेले 110 अंश राहिले. ओके, आता पुढं काय होईल बघा, 2 2 110 सगळ्यांना 2 ने भाग जातो, लावून टाका. 2 1 2 म्हणून x राहिले, 2 1 2 म्हणून y राहिले आणि 110च्या निमे 55 अब तक 55, याला नंबर द्या 1, म्हणजे x अधिक y बरोबर 55. ओके, आता आपण या छोट्या त्रिकोणात जाऊ, आपल्याला O चं माप काढायचं आहे, AOB चं. मग त्यासाठी त्रिकोण AOB मध्ये आता विचार करू, त्रिकोण AOB मध्ये. ओके, या AOB मध्ये काय होणार आहे, त्रिकोण AOB मध्ये कोण AOB अधिक कोण OAB अधिक कोण OBA OBA बरोबर 180 अंश. त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. ओके, आता AOB या कोणाचं माप मला काढायचं आहे, AOBचं माप माहिती नाही, अधिक OAB म्हणजे हा फक्त x बरं का, x आलं, आणि अधिक OBA किती, फक्त y आहे, मग इथं लिहिलं y बरोबर 180 अंश. आता कोण AOB अधिक x अधिक y ची किंमत किती बघा, x अधिक y ची किंमत 55 असते, मग x अधिक y च्या जागेवर मी इथं लिहितो 55 बरोबर 180 आपल्या जागेवर. ओके, आता AOBचं माप काढायचं आहे, मग AOB ला म्हणायचं तू इथंच थांब, 180 आपल्या जागेवर, 55 अधिक पलीकडे गेले वजा 55 झाले, म्हणून कोण AOB बरोबर 180 मधून 55 गेले 125 राहिले, AOBचं माप 125 अंश. ठीक आहे, तर अशा प्रकारे कोण AOBचं माप 125 अंश येईल. ठीक आहे, मी थोडा बाजूला होतो, याचा जर स्क्रीनशॉट जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनशॉट घ्या. ओके, यस, राईट. तर यानंतर मित्रांनो आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. या 8व्या प्रश्नात काय दिले बघा, यामध्ये दिले AB समांतर CD, AB आणि CD एकमेकांना समांतर आहे, त्याचबरोबर PT व QT. बघा, हा PT आणि हा QT हे अनुक्रमे BPQ आणि DQP यांचे काय बाबा, किंवा PQD यांचे कोण दुभाजक आहे, म्हणजे PT आणि QD कोण दुभाजक आहे या ठिकाणी. ओके, तर सिद्ध करायचं की कोण PTQ हा जो कोण आहे हा 90 मापाचा कोण आहे, हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. कोण PTQचं माप 90 अंश आहे हे सिद्ध करायचं आहे. बघा, त्यासाठी आपण काय करू, मी इथं 8व्या प्रश्नाचं उत्तर इथून लिहायला सुरुवात करतो. पहिली गोष्ट, हे कोण दुभाजक आहे ते आपण लिहू. चला, PT कोणाचा कोण दुभाजक आहे, की बाबा किरण PT हा कोण BPQचा, कोणाचा बाबा, BPQचा कोण दुभाजक आहे. काय बाबा, कोण दुभाजक. ओके, कोण दुभाजक आहे, म्हणून आपल्याकडे काय येणार, हे जे दोन कोण आहेत, हा BPT आणि QPT दोघं जण एकरूप असणार, मग याला आपण x म्हणू आणि याला पण x म्हणू, जसं मागाशी आपण केलं होतं तसं. ठीक आहे, याला आपण x म्हणू, म्हणून कोण BPT एकरूप कोण
QPT बरोबर याला आपण x मानू. ठीक आहे, कारण काय असतं की कोन दुभाजक समान भाग करतो दोन कुठल्याही कोणाचे. आता त्याच्यानंतर दुसरा कुठला, किरण QT. कवटी नका करू, किरण QT. किरण QT हा कोन कुठल्या कोणाचा, PQDचा. PQDचा कोन दुभाजक आहे, कोन दुभाजक आहे बरं का. मग हा कोन दुभाजक असल्यामुळे इथं कुठले दोन भाग कोन एकरूप होणार, कोन बघा DQT, याला YY म्हणू. हा कोन Y आणि हा कोन Y बरं का. DQT आणि PQT, कोन DQT बरोबर एकरूप DQT एकरूप PQT, एकरूप कोन PQT बरोबर Y म्हटलं. ठीक आहे, इथपर्यंत आपली गाडी आली. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या आकृतीमध्ये AB आणि CD समांतर आहे. काय दिलं आपल्याला, रेषा AB समांतर रेषा CD बरं का. आणि छेदिका कोण आहे बाबा, PQ छेदिका आहे. PQ छेदिका आहे, छेदिका आहे. आता ती छेदिका असताना इथं लक्षात घ्या, इथं काय होतं माहिती आहे का, की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असतात तयार होणारे आंतरकोन एकरूप असतात. म्हणजे हा संपूर्ण जो कोन आहे बघा, हा एक कोन दिसतो आपल्याला BPQ आणि हा दुसरा कोन आहे DQP किंवा PQD. ह्या दोघांची बेरीज 180 अंश असते. समजा अशा दोन समांतर रेषांनी एक छेदिका असेल तर हा कोन आणि हा कोन यांची बेरीज 180 अंश असते. म्हणून कोन BPQ अधिक कोन PQD बरोबर 180 अंश. कारण हे कुठले कोन आहेत, आंतरकोन आहेत, आंतरकोन आहेत. ठीक आहे. आता BPQ हा संपूर्ण BPQ या संपूर्ण कोनाचं माप काय, x आणि x किती, 2x असणार. मग इथं 2x लिहा. अधिक कोन PQD y अधिक y 2y झाला. PQD किती, 2y बरोबर 180 अंश. 2x आणि 2y आणि 180 सगळ्यांना 2ने भाग जातो. लावून टाका. बेक के बे अधिक बेक के बे आणि 180 च्या निम्मे 90 अंश. याला तुम्ही नंबर द्या 1. ठीक आहे, म्हणजे x अधिक y बरोबर 90 अंश. मागाच्या सारखंच गणित आलंय. आता आपल्याला काय करायचंय, हा जो T आहे PTQ याचं माप 180 अंश दाखवायचं आहे. ओके, PTQचं सर याचं माप 90 अंश दाखवायचं आहे PTQचं. ओके, मग त्यासाठी आता आपण काय करू की हा जो त्रिकोण आहे PTQ, यामध्ये त्रिकोण PTQ मध्ये याच्यामध्ये काय असतं, त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज, कोणांच्या मापांची बेरीज किती असते, मापांची बेरीज 180 अंश असते बरं का. म्हणून आपण लिहू शकतो तिघांची बेरीज 180 अंश. कोण, ह्या कोणाचं नाव काय, TPQ किंवा QPT. कोण QPT अधिक कोण QPT अधिक TPQ बरं का. QPT अधिक PQT अधिक कोण PTQ बरोबर 180 अंश. लक्षात आलं. काय केलं, हा QPT म्हणजे हा x वाला आणि TPQ किंवा PQT काय केलं आपण बघा, नीट लक्षात घ्या. QPT अधिक कोण PQT अधिक कोण PTQ म्हणजे हा P अधिक Q अधिक T केलं बरोबर 180 अंश. ओके, मग आता QPT किती, x आहे, अधिक PQT किती, y आहे, अधिक कोण PTQचं माप काढायचंय बरोबर 180 अंश. आता x अधिक y ची किंमत किती आली, 90 आहे. x अधिक y म्हणजे 90 असतं. मग इथं 90 अंश लिहा, अधिक कोण PTQ बरोबर 180 लिहा. कारण कशावरून, x अधिक y बरोबर 90 अंश आहे. ठीक आहे, हा 90 अधिक पलीकडे गेला वजा, म्हणून कोण PTQ बरोबर 180 अंश वजा 90 अंश. म्हणून कोण PTQ बरोबर 180 मधून 90 गेले, किती राहिले, 180 मधून 90 गेले, राहिले 90. ओके, म्हणजे PTQचं माप आलं 90 अंश. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. ठीक आहे, मी थोडासा बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. यानंतर आपण हा 9 नंबरचा प्रश्न जो आहे तो बघणार आहोत. ठीक आहे, यस. चला
तर बघूयात पुढचा 9 नंबरचा आणि शेवटचा प्रश्न. खूप सोपा आहे मित्रांनो, 2-3 मिनिटांमध्ये हा प्रश्न होऊन जाईल आणि यानंतर शेवटी 10वा प्रश्न. एकूण 10 प्रश्न या सराव संचामध्ये आहेत. बघा 9वा प्रश्न जर आपण बघायला गेलो तर ए बी आणि सी चं माप काढायचं आहे. ए बी सी चं माप एकदम सोपं आहे, जास्त काय अवघड नाही आहे. बघा पहिली गोष्ट आपण काय करू, बी चं माप. आता आकृतीमध्ये कोण बी बरोबर किती असणार तुमचा 70 अंश. बघा बी बरोबर 70 अंश का माहिती आहे का, हा बी आणि 70 विरुद्ध कोण एकमेकांच्या. ओके, त्याच्यामुळे विरुद्ध कोण जे आहेत ते नेहमी एकरूप असतात, म्हणून बी बरोबर 70, कारण हे विरुद्ध कोण आहेत, हे विरुद्ध कोण आहेत. ठीक आहे, झालं. त्याच्यानंतर आता बघा सी अधिक 100 बरोबर 180 अंश. कोण सी अधिक हा 100 बरोबर 180 अंश. आता हे कुठले कोण आहेत बाबा, रेषीय जोडीतील कोण आहेत, रेषीय जोडीतील कोण, रेषीय जोडीतील कोण नेहमी एकरूप असतात. ठीक आहे, कोण सी आपल्या जाग्यावर 180 आपल्या जाग्यावर. ओके, हा 100 अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 100. मग आता कोण सी बरोबर 180 तून 100 गेले किती राहिले बाबा 80 अंश. म्हणजे कोण सी बरोबर किती आला 80 अंश. बी 70 आणि सीचं माप आलं 80 अंश. आता आपल्याला एचं काढायचं आहे. बघ आता ए अधिक बी अधिक सी हा जो त्रिकोण आहे, त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. बघा मग इथं लिहायचं दिलेल्या त्रिकोणामध्ये ओके, त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, म्हणून कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर 180 अंश. एचं माप किती माहिती नाही, काढायचंय. अधिक बीचं माप किती, बीचं माप आपण काढलं 70, अधिक सीचं माप किती 80 काढलंय, बरोबर 180 आपल्या जागेवर. ओके, ए आपल्या जागेवर, बीचं माप 70 आहे आणि सीचं माप 80 बरोबर 180 आपल्या जागेवर. आता ए आपल्या जागेवर 70 अधिक 180, 70 अधिक 80 झाले 150 अंश बरोबर 180 आपल्या जागेवर. ओके, आपल्याला एचं माप काढायचं आहे. ए आपल्या जागेवर 180 अंश आपल्या जागेवर, 150 अधिक पलीकडे गेले वजा झाले 150. मग कोण ए बरोबर 180 मधून 150 गेले, किती राहिले फक्त 30 राहिले. म्हणजे एचं माप जे आहे ते 30 अंश असणार आहे. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न जो आहे तो सोडू शकतो. तर एकदम 70 80 आणि हा 30, हा 70 हा 80 आणि याचं माप झालं 30 अंश झालं. तर एकंदरीत अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न सोडू शकतो. तर यानंतर आपला शेवटचा जो प्रश्न आहे 10वा, तर तो शेवटचा प्रश्न मित्रांनो आता आपण बघूयात. तर मित्रांनो पुढचा 10वा आणि शेवटचा प्रश्न आपल्या समोर आहे. ही आकृती आपल्याला दिसते. या आकृतीत आपल्याला काय दिलंय की डीई समांतर जीएफ, ही जी डीई आहे बघा, ही डीई आणि ही जीएफ एकमेकांना समांतर आहे. आणि त्याचबरोबर ईजी हा कोण ईचा दुभाजक आहे. बघा ईजी व एफजी, ईजी आणि एफजी हे दोन जे आहेत ना ते कोण दुभाजक आहे. ईजी जो आहे कोण डीईएफचा कोण दुभाजक आहे आणि एफजी जो आहे तो डीएफएमचा कोण दुभाजक आहे. ओके, तर सिद्ध करा डीईएफ एकरूप ईडीएफ. बघा डीईएफ हा जो संपूर्ण मोठा कोण आहे तो, आणि ईडीएफ बघा तो एकरूप ईडीएफ, हा आणि हा डी हे दोन कोण एकरूप आहे हे दाखवायचं आहे. आणि त्याचबरोबर ईएफ ही बाजू आणि एफजी ही बाजू एकरूप आहे ते दाखवायचं आहे. ओके, एक काम करा, हळूहळू टप्प्याटप्प्याने कसं जायचं सांगतो. पहिली पायरी जे मोठं गणित असेल ना तर सगळ्यात पहिली गोष्ट इथं कोण दुभाजकांचा प्रश्न मिटून टाकायचा. कसा बघा कोण आहे कोण दुभाजक. बघा सगळ्यात पहिली गोष्ट आपण या ठिकाणी लिहू की ईजी हा कोण दुभाजक आहे. बरं का, ईजी किरण ईजी ईजी हा कोण डीईएफचा कोण दुभाजक आहे. ठीक आहे, कोण दुभाजक आहे झालं, हा पहिला मुद्दा. मग तो कोण दुभाजक असल्यामुळे कुठले दोन कोण एकरूप होणार. एक आहे डीईजी बरोबर कोण एफईजी बरोबर याला एक्स म्हणू. ठीक आहे, याला एक्स म्हणा किंवा काय नाही म्हटलं तरी चालेल. बघा डीईजी अधिक एफईजी याला आपण एक्स म्हणू. चला याला एक्स म्हणा आपल्या माहितीसाठी. आता त्याचबरोबर दुसरा कुठला किरण जो आहे तो कोण दुभाजक आहे. किरण एफजी, पबजी नाही, एफजी हा कोण
DFMचा कोण DFMचा कोण दुभाजक आहे, कोण दुभाजक आहे, दुभाजक आहे, ठीक आहे, कोण दुभाजक आहे लिहिलं. म्हणून आपल्याकडे कुठले दोन कोण एकरूप असणार आहे, DFG कोण DFG बरोबर कोण MFG, MFG याला आपण काय म्हणू Y म्हणू, ठीक आहे. एवढं सगळं झालं. आता आपल्याला या ठिकाणी समांतर रेषा या ठिकाणी दिसतात की बाबा DE समांतर GF. बघा आकृतीमध्ये गोष्ट आपल्याला दिसते की DE जी आहे ती समांतर आहे, कोणाला आहे, GF ला समांतर आहे, GF. ओके. आणि छेदिका कोण आहे, समजा जर का आपण हिला छेदिका पकडलं, बघा काय आहे, DE जी आहे ती FG ला समांतर आहे. या दोन रेषा समांतर आहे एकमेकींना, ठीक आहे. अरे बापरे, या दोघे जण एकमेकींना समांतर आहे. मग हे समांतर असल्यामुळे इथं काय होतं माहिती आहे का, हा जो कोण X आहे बघा, हा कोण X, ओके, आणि हा कोण G, हा जो कोण आहे, हे दोघे एकमेकांना कसे असणार आहेत, एकरूप असणार आहे, कारण हे व्युत्क्रम कोण आहे. मग हा X तर हा सुद्धा तुमचा काय असणार आहे, X असणार आहे. हे दोन कोण एकरूप, कारण हे दोघे जण एकमेकांचे व्युत्क्रम कोण आहे, त्याच्यामुळे हे दोन कोण एकरूप झाले. त्याचबरोबर हा जो कोण आहे D आणि हा जो कोण आहे तुमचा हा, हे दोन कोण सुद्धा एकमेकांचे एकरूप झाले, हे सुद्धा व्युत्क्रम कोण, म्हणजे DF छेदिका असताना आपण काय करू, DF छेदिका घेऊ, DF छेदिका असताना, ठीक आहे, असताना DF जर छेदिका असेल तर आपल्याकडे कुठले दोन कोण एकरूप झाले, ही बघा या दोन रेषा समांतर आणि ही DF छेदिका, तर कोण EDF. तर बघा म्हणून कोण EDF एकरूप कोण बघा, EDF एकरूप कोण DFG, एकरूप कोण DFG झालं, कारण हे कुठले व्युत्क्रम कोण, व्युत्क्रम कोण एकरूप असतात. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे व्युत्क्रम कोण एकरूप असतात. ओके, यस. तर एकंदरीत आपल्याला एक चित्र असं दिसतंय की हा D जो आहे EDF एकरूप DFG आपण या ठिकाणी लिहिलं. यानंतर आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, या दोन समांतर रेषाच पकडल्या आपण. आता समजा हिला जर समजा मी याची खाली वाढवली आणि हिला जर मी अशी खाली वाढवली, तर या ठिकाणी या समांतर रेषांमध्ये तयार होणारे संगत कोण, आता आपण इथं पकडला हा D आणि हा एकरूप आहे, तर त्याचबरोबर संगत कोण पण एकरूप असतात. बघा या ठिकाणी जर आपण पकडलं, हा संपूर्ण मोठा जर कोण आणि हा इथं येणारा हा छोटा कोण, हे दोन कोण एकरूप झाले, कारण हे संगत कोण आहेत. ही रेषा समांतर आहे आणि त्याच्यामुळे तयार होणारा हा कोण आणि हा मोठा कोण, हे दोन कोण एकरूप असतात, कारण हे संगत कोण आहेत, बरं का. म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहा बाबा, DE समांतर FG किंवा GF आणि छेदिका आता कोण बाबा, आता छेदिका EF ला पकडा, EF छेदिका असताना, EF छेदिका असताना, बरं का, EF छेदिका असताना आपण आता कुठले कोण एकरूप दाखवू शकतो, कोण DEF, कोण DEF एकरूप कोण, बरं का, एकरूप कोण GFM किंवा MFG, GFM लिहा किंवा MFG लिहा, कारण हे कुठले कोण आहे, संगत कोण, संगत कोण, ठीक आहे. आता एक काम तुम्ही करा, याला आपण विधान नंबर 1 द्या, याला आपण विधान नंबर 2 देऊ, याला आपण विधान नंबर 3 देऊ, याला आपण विधान नंबर 4 देऊ. ओके. आता आपल्याला एक लक्षात घ्या, आपल्याला काय दाखवायचं, DEF आहे का, बघा DEF कुठला बाबा, DEF कोण कुठला, बघा इथे हा DEF आणि दुसरा EDF, हा EDF, हे दोन कोण मला एकरूप दाखवायचे. आता याच्यामध्ये जर आपण DFGचा विचार, तर हे दोन कोण एकरूप दाखवण्यासाठी मला हा DFG आणि GFM हे दोन कोण एकरूप दाखवणं गरजेचं आहे. बघा DFG आणि GFM म्हणजेच MFG हे दोन कोण ऑलरेडी एकरूप आहे, आपण 2 मध्ये सांगितलं, 2 नुसार विधान 2 नुसार हा कोण आणि हा कोण एकरूप आहे, DFG आणि MFG म्हणजे GFM, याला आपण MFGच लिहूयात, MFG हे दोन कोण एकरूप आहेत, हा आणि हा हे दोन कोण एकरूप आहे, DFG आणि MFG, DFG आणि MFG दोन कोण एकरूप आहेत, हे दोन कोण एकरूप, म्हणून हे दोन कोण सुद्धा कसे झाले, एकरूप झाले. म्हणून आपण लिहू शकतो कोण EDF एकरूप कोण DEF, हे कशावरून, विधान 3 व 4 वरून, विधान 3 व 4 वरून, विधान 3 व 4 वरून, 3 व 4 वरून, आणि त्याचबरोबर
व 2 वरून, 2 3 व 4 वरून बघा 2 3 आणि 4चा आपण आधार घेतला. ठीक आहे. आता पहिला एक मुद्दा तर झाला क्लिअर. आता मला काय करायचं, EF एकरूप FG दाखवायचं आहे. हा जो EF बघा FG जो आहे तो आणि हा EF हे दोघं जण एकरूप दाखवायचे. आता दोन बाजू एकरूप दाखवण्यासाठी दोन कोन म्हणजे हा कोन आणि हा कोन एकरूप दाखवणं गरजेचं आहे. ओके. त्यासाठी बघा आता एक गोष्ट लक्षात घ्या. इथं मगाशी मी म्हटलं की बाबा DE बघा या ठिकाणी DEG हा कोन आणि त्याचबरोबर FGE हे दोन कोन वितक्रम कोन आहे. हा कोन आणि हा कोन हे दोन कोन वितक्रम कोन आहे. वितक्रम कोन कसे असतात, एकरूप असतात. बघा आता समजा आपण म्हटलं DE समांतर FG किंवा GF आणि आता छेदिका कोणाला पकडू, छेदिका EG ला पकडा. EG छेदिका असेल, EG जर का छेदिका असेल तर आपल्याला कुठले दोन कोन एकरूप मिळतात बघा. कोन DEG एकरूप कोन EGF हे दोघं जण एकरूप असतात. कुठली कसोटी, ही वितक्रम कोन कसोटी. वितक्रम कोन हे वितक्रम कोन आहेत आणि वितक्रम कोन नेहमी कसे असतात, एकरूप असतात. आपला टार्गेट काय आहे, आपल्याला बघा आता हा कोन आणि हा कोन एकरूप आहे. आपल्याला काय दाखवायचं, हा आणि हा कोन एकरूप दाखवायचं. हे दोन कोन एकरूप असले पाहिजे. हे दोन कोन जर एकरूप असतील तर एकरूप कोनासमोरच्या ही बाजू आणि ही बाजू एकरूप होणार आहे. मग आता हे दोन कोन एकरूप कसे होतील बघा. हा कोन एकरूप हा कोन, या ठिकाणी DEG हा कोन आहे, एकरूप कोन EGF. ओके. आता DEGचा विचार केला तर DEG इथं पण आहे. DEG एकरूप FEG आणि DEG एकरूप EGF. याचा अर्थ आपण असा करू शकतो की कोन EGF एकरूप कोन FEG. कसं बघा, हे दोन कोन ऑलरेडी एकरूप आहे कारण हा कोन दुभाजक आहे आणि त्याचबरोबर हा कोन आणि हा कोन एकरूप आहे कारण वितक्रम कोन आहे. म्हणजे हा कोन एकरूप हा कोन आणि हा कोन एकरूप हा कोन. याचा अर्थ हे आतले दोघं जण कोन एकरूप झाले. विधान 1 व याला आपण द्या विधान 5 देऊ. याला आपण विधान नंबर 5 देऊ. ओके. मग इथं द्यायचं 1 व 5 वरून, 1 व 5 वरून. ओके. हे दोन कोन एकरूप झाले. म्हणून त्रिकोण EFG मध्ये आपल्याला जे आवश्यक असणाऱ्या दोन बाजू त्या एकरूप झाल्या. EF एकरूप FG, EF एकरूप FG, EF एकरूप FG. हे कशावरून झालं, एकरूप कोनासमोरील बाजू. इथं लिहा एकरूप कोनासमोरील बाजू एकरूप असतात. एकरूप कोनासमोरच्या बाजू एकरूप असतात. ठीक आहे. तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. राईट. यस. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सराव संच जो आहे आपला 3.1 जो आहे तो संपवलेला आहे. यानंतर पुढच्या उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 3.2 वरती चर्चा करू आणि ती 3.2 ची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, बाय सगळ्यांना, धन्यवाद.